पुढे जायचंय. ऐका काय असतं, अशी पाण्यावर घागर फेकावी. काय फेकावी? घागर. आणि ती काण्यावर अशी उभी राहावी. तिचं तोंड वर असावं आणि ती हेलकावे खात अशी उभी असावी. घागरीत पाणी असेल का? नाही. घागर पाण्यात नाही का? रामकृष्ण काय म्हणलंय? घागर पाण्यात नाही का? आहे. घागरीत पाणी आहे का? नाही. आपण कीर्तनात आहे का? आपल्यात कीर्तन आहे का? घागर पाण्यात आहे, पण घागरीत पाणी. याचं काय कारण? पहिलं कारण सायंटिफिक. ती सरळ आहे. कशी आहे? सरळ आहे. घागरीमध्ये पाणी जायचं असेल तर पहिला नियम आहे, तिला वाकावं लागेल. आपल्यामध्ये अध्यात्मरूपी तत्वज्ञान पुरेपूर जावा असं वाटत असेल तर तुम्हाला अगोदर वाकावं लागेल. नम्र झाला होता तेने कोंडिले आनंदा. दुसरा सिद्धांत, तिला उघड करा, पाणी जाईल का? नाही. का? आतमध्ये हवा आहे. ती पूर्णपणे सरळही जमत नाही आणि ती पूर्णपणे उघडीही जमत नाही. ती कलती पाहिजे. काय पाहिजे? कलती पाहिजे. फार महत्वाचं आहे. कीर्तन प्रवचन टेट असणाऱ्या घागरीला कलत्या करण्यासाठीच तर आहे रामकृष्ण. कळालं तर बरं होईल घागरीला. दुसरं काय हो? ऐका रे, 25व्या वर्षी कळायला सुरुवात होते आणि 60व्या वर्षी विसरायला सुरुवात होते. 35 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही काय काय खेळ खेळाल मायबाप हो. पाहता पाहता सगळं आयुष्य निघून जाईल. सगळ्या गोष्टी इतर जन्मात करता येईल, पण आनंदी पंढरीची वारी आणि भजन पूजन दुसऱ्या जन्मात करता येणार नाही. आणखीनही वेळ निघून गेलेली नाही. जमलं तर सावध व्हा, बस. दुसरं काय नाही. खरं सांगू तुम्हाला, कशी असू द्या, एकदा का ऊस गावखरीतला असू द्या की कुठला असू द्या, साखर कारखान्यात गेला की साखर म्हणून देवाच्या प्रसादात बसणार. संपलं काम. तसं आपलं जीवन कसंही असू द्या, आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी नमर तू निघाला. आपला विषय चालू आहे. घागर कलती व्हायला पाहिजे आणि घागर सत्संगतीमध्ये गेल्याशिवाय कलती होत नाही. ती कशी कलती होते? ती कशी? ऐका. शीतळ असणारा सत्संगतीचा वारा आला की ती हळूच कलती होते. आता चालू होऊन गेली. आला शीतळ शांतीचा वारा, देणे सुख झाले इतला घागर कलती झाली की तिचं तोंड पाण्याला लागावं. ते कसं लागावं? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ती कलती झाली ना. काय? घागर कलती झाली. काय होतं महाराज? ती विकार रूपी हवा बाहेर निघून जाते आणि नामस्मरण रूपी पाणी आतमध्ये यायला लागतं. आलं 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 म्हणता म्हणता ती गळ्यापर्यंत भरली. डुक
घागरत दिसेल का? बोला की, आता घागरत दिसेल का? आता जर कीर्तन पटलं असेल तर उद्यापासून घागर धाब्यावर दिसेल का? परत माघारी येत नाही खब्बार कुमाई बोलावा, जीवे भावे पहावा, जीवे भावे करावा. मन हाव भरी झाल्यानंतर आता राहावं का म्हणून ते प्रपंचात राहतंय, पण आवड मात्र परमार्थाची. रामकृष्ण बस चिंतन असं आहे. बेसिकली आपण जेव्हा अभंगामध्ये प्रवेश केला तेव्हा असं कळालंय, आत्ता त्याला कळतंय परमार्थ करावा लागतो, प्रपंच आपोआप होत असतो. याच्याकरिता प्रोसेस काय आहे? प्रपंचाची बंधनं नामस्मरणाशिवाय सुटत नाही. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, आणि म्हणून बंधनापासोनी उकलिल्या गाठी. बंधन कशाला म्हणतात? जीव बंधनात आहे, संत मुक्त आहेत, आणि बंधनातून मुक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता संत आणि देवाचं नाव आपल्याला कारणीभूत आहे. नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सगळ्यात पहिली गोष्ट ऐका, आपण बंधनात आहो हे कळालं तर. नाही कळालं तर काय होईल? अलीकडच्या काळामध्ये उंदर मारण्याचं औषध आलंय. त्या पूर्वीच्या काळामध्ये उंदर धरण्याचे पिंजरे होते. काय होते? मग काही जाणती माणसं असतील, त्यांना माहित असेल, त्याला ते उंदराला पकडण्याकरिता रात्रभर त्याच्यामध्ये फुटाणे म्हणा, भज्जा म्हणा, कोशिंबीर म्हणा, काहीतरी ठेवायचे ना त्याच्यात. बारकाईनं लक्ष द्या. तो उंदीर मामा आतमध्ये प्रवेश करायचा, भज्याचा एक घास खायचा आणि असा फिरायचा. त्याला जेव्हा कळायचं की आपण कुठेतरी अडकलोय तेव्हा तो भज खाणं बंद करायचा. सकाळी भजे जशाला तशी दिसायची. बरोबर आहे? हे बरोबर आहे का?
का? त्याला जेव्हा कळतंय अरे आपण अडकलो गड्या, तेव्हा त्याचे भजे खाण्याकरिता प्रयत्न नसतात, सुटण्याकरिता प्रयत्न असतात. हे उंदराला कळतंय, पण उंदराला कळत नाही. रामकृष्ण महत्वाचं आहे. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या दिवशी कळालं तिथून पुढे बोलावा सुरू होतंय. तिथून बंधनापासून गाठी सुटतात. आणि मग काय होतं, आतापर्यंत देवाच्या पाया पडणं वेगळं आणि इथून पुढे पाया पडणं. देता आली मिठी आता त्याच्यातून शब्द निघतात काय, तुका म्हणे काही न मागू आणि जे पायी सुख सर्व आहे, हेची जतन करा दान, धरोणी चरण राहिलो ते. आता तुझ्या पायाला सावकाश माग ओढणार कोणीच नाही ना, सुटल्या ना त्या गाठी. देता आली मिठी सावकाश. नाम साधनेचा जीवनावर अत्यंत प्रभाव होत असतो. इथं जी काही जेवढी काही मंडळी बसली असतील, आपण अधिकारी आहात. माझा जीव लहान आहे, आपण महान आहात, मोठे आहात. जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याकरिता कीर्तन हे महत्त्वाचं साधन आहे. अलीकडच्या काळात कीर्तन ही करमणुकीची साधनं व्हायला लागली, हे दुर्दैव आहे महाराज. अंतरंगामध्ये बदल करण्याचं प्रमुख साधन कीर्तन आहे. आपल्यातले दोष आपल्याला कळणारं प्रमुख साधन कीर्तन आहे. आणखी ऐका, आपण कशी आहोत हे सांगणारं मुख्य साधन कीर्तन आहे. भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचून देणारं प्रमुख साधन कीर्तन आहे. त्याला हलक्यावर घेऊ नका. मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर किती पिकलं हे बघायला परत येत नाही, तसं एखाद्या कीर्तनकाराचा शब्द एखाद्याच्या काळजाला लागल्यानंतर कुणामध्ये किती बदल झाला हे आपल्याला कळत नसतं, पण बदल झाल्याशिवाय राहत नाही. हे फार महत्वाचं आहे. काय होतं, हळूहळू नामसाधना आमच्या जीवनामध्ये उतरली की प्रपंचाची आसक्ती कमी होते. आपल्याकडे केवळ आणि केवळ 5 मिनिट आहेत. आपण जाणते आहात, आपण अधिकारी आहात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हटलं की आपल्याला बरं वाटतंय. रामकृष्ण. या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये एक फार मोठा महात्मा होऊन गेला. त्या महात्म्याचं नाव आहे पूज्यपाद प्रातस्मरणीय रामचंद्रजी महाराज डोंगरे. श्रीमद भागवत महापुराण कथा 7 दिवसामध्ये कशी व्यवस्थित स्कंधानुसार सांगावी ही आम्हाला त्यांनी शिकवली. महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षापासून भागवत कथा सुरुवात केली. लवकर ऐका आणि व्यवस्थित ऐका. महाराजांचं 14व्या वर्षी लग्न झालं, पण महाराजांचं भागवत कथेवर अत्यंत प्रेम. एक 8-9 कथा महाराजांच्या झाल्या होत्या आणि महाराजांचं लग्न झालं. महाराजांच्या मनामध्ये सदैव चिंतन होतं, आपल्याला 108 भागवत कथा करायच्या. ज्या दिवशी आम्हाला परमार्थ कळतो ना महाराज, त्या दिवशी बरंच काही आमचं आयुष्य हातातून निष्ठून गेलेलं असतं. फार मजा आहे याची बरं. आणि तुमच्या भाषेत सांगू, तुमच्याकडे ज्वारी असते का? असते ना. मग ते पाखरं हाकलण्याकरिता पिंप वाजवायचा असतो. तो कधी वाजवायचा असतो? झोपले का? कधी वाजवायचा असतो? हा, त्याला चांगले परिपक्व अवस्था आल्यानंतर, नाही का? हा, की मग ते सगळं कणीस भिरुडल्यानंतर वाजवायचं असतं. हा, कवळा येतोपर्यंत. मग माळ कधी घालायची असते?
भिरुडलेली कंस आमच्याजवळ येतात. काय पिपा वाजून फायदा आता. अहो माळकरी म्हातारा व्हावा की म्हातारा माळकरी व्हावा, डोकं खाजवा. माळकरी म्हातारा व्हावा की म्हातारा माळकरी व्हावा. वा, ज्ञानोबराची भाषा फार अवघड आहे. पदर घेऊन घेऊन म्हातारपणी यावं की ज्ञानोबा स्पष्ट सांगतात त्या माऊलीला असं म्हातारपण येऊ नये. मग पतिव्रते आले वार्धक्य जैसे, पतीची सेवा करून 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 तिला म्हातारपण यावं, त्याला पिकली या सुखाचा परिमळ म्हणतात. महाराजांचं लग्न झालंय, तुमचा ऐकण्याचा दर्जा चांगला दिसतोय म्हणून सांगण्याची हिंमत करतोय, क्षमा करा, दुसरं काही नाही. ती नवरी मुलगी पातळ नेसून हिरवा चुडा नेसून घरी आली, देवपूजा झाली, सत्यनारायण झाला, आपल्या कुळदेवतेचं दर्शन झालं बाबा. आणि प्रत्येक नवरी नवरदेवाच्या जीवनामध्ये जी येणारी रात्र आहे ती रात्र आली. तिची ओटी फळानं भरली. क्षमा करा, फक्त माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. आणि त्या महाराजांच्या खोलीमध्ये ती ग्लासभर दूध घेऊन गेली. हो, महाराजांच्या त्याही खोलीमध्ये भागवतजी नावाचा ग्रंथ होता आणि त्याच्यावर गोपाळकृष्णाची मूर्ती होती. हिरवा चुडा आहे, मेन्यूनं भरलेले हात आहेत. तिनं तो ग्लास महाराजांना दिला. महाराजांची काय भावना होती, महाराजांनी तसाला तसा ग्लास गोपाळकृष्णाला दूध प्यायला देऊन टाकला. त्या रात्री मध्यरात्रीची वेळ आहे. आईसाहेब जवळ बसल्या. एका नवीन पुरुषाचा आज परिचय, हातात हात घेतला. मेहंदीनं भरलेल्या हातावर महाराजांनी हळूच हात फिरवला. आकाशामध्ये चंद्र गोष्टी ऐकत होता आणि महाराजांनी तिला एक प्रस्ताव मांडला. नाही जी, आपण आता प्रपंचात पडणार आहोत. मला वाटतं प्रपंचात पडल्यानंतर आपल्याला परमार्थ होणार नाही. मग 108 भागवत कथा पूर्ण व्हाव्या नंतर आपण संसाराला आरंभ करावा. त्या रात्री, पहिल्या रात्री तिथे अजाण लेकरू आई वडिलाला सोडून नेमकं पहिल्या दिवशी आलं, पण संस्कार जिवंत होते महाराज तिचे. थरथर त्या ओटानं तिला सगळं अंगाला घाम फुटलाय. मालक, तुम्ही कथा करायला हरकत नाही, आपण प्रपंच करू नाही, पण इथं आणखीन तुमचीच नीट ओळख झाली नाही तर दुसऱ्याची काय होणार हो. आणि तुम्ही बाहेर राहायचं आणि मी घरी राहायचं, कसं होईल असं. माझी एकच विनंती आहे, तुमच्या गोपाळकृष्णासमोर सांगते, तुम्ही खुशाल 108 कथा करा. मी तुम्हाला कशासाठी सुद्धा तडणार नाही, नडणार नाही. फक्त तुम्ही कथा करा आणि मला कथा ऐकण्याकरिता तुमच्या सोबत ठेवा. ठरलं? ठरलंय. डन डन. कुठल्या रात्री? शरीर सुखाच्या त्या पहिल्या रात्री आत्मसुखाच्या गोष्टी व्हायला लागल्या. हो, काय लेवल असेल महाराज. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ठराव मंजूर झाला. गोष्टी दोघालाच माहीत. कथेवर कथा, कथेवर कथा. 108 कथा झाल्या. जवळजवळ 108 कथा पूर्ण व्हायला 9 वर्षाचा कालावधी निघून गेला. 108वी कथा झाल्यानंतर महाराजांनी जाहीर केलंय, आजपासून काही दिवस आम्ही कथा थांबवणार आहोत. आम्हाला आमच्या सौभाग्यवतीसाठी वेळ द्यायचा आहे. आणि पुन्हा 9 वर्षानंतर खोली सजवली. पुन्हा फुलं आणलीत, पुन्हा मेहंदी, पुन्हा गजरा, पुन्हा फळाची ओटी, पुन्हा ग्लासभर दूध. आणि पुन्हा आईसाहेब नटून थटून गेल्या. आता मात्र 9 वर्ष 108 भागवत कथा ऐकून 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 त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर आईसाहेबांनी दूध महाराजांना दिलंच नाही, गोपाळकृष्णालाच नेऊन दिलंय. आईसाहेब श्री महाराजांच्या जवळ बसल्यात. महाराजांचा हात आपल्या हातात घेतलाय. आई बापू,
सत्संगतीचे परिणाम फार वेगळा असतो हो. त्या अनुभवातून गेलेल्या माणसाला तो कळतो रे, दुसऱ्याला नाही कळत. आईसाहेबांनी महाराजांचा हात घट्ट धरलाय. महाराज कारभारी, तुमचा पण पूर्ण झालाय, तुमच्या 108 कथा झाल्या. आमचं काय? अहो तुमच्या करता तर बंद केलं ना सगळं. आता तुम्ही जे म्हणाल ते. अहो पण आम्हाला काय पाहिजे तुम्हाला माहित आहे का? तर सांगा तुम्हाला काय पाहिजे, आम्ही जे म्हणाल ते देऊ. महाराजांचा घट्ट हात दोन्ही हातामध्ये धरला आणि हृदयाजवळ हात नेला आणि आईसाहेबांनी द्याल आम्हाला ते तुम्ही निश्चित. महाराज 108 कथा ऐकून 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 आता शरीर सुखाची इच्छा होत नाही महाराज. तुम्ही कथा सांगत राहावी, आम्ही कथा ऐकत राहावी. आणि समोरचा गोपाळ कृष्ण हा माझा आजपासून मुलगा असेल महाराज. इथंच माझी शपथ पूर्ण झाली महाराज. काय देवाला असेल विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अगं वेडी झालीस का? मध्यरात्री 12 वाजता काय झालं महाराज? अगं कदाचित म्हातारपण आलं, मी गेलो तर सांभाळायला मुलं बाळा लागतील ना तुला. काय वेडी आहेस का तू? डोळ्यात अश्रू आहे, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि तोंडावर हास्य आहे आणि हृदयामध्ये आत्मविश्वास आहे. कशाचा? ओ महाराज, हा जन्म ब्रह्मचारी राहणारी बाई तुमच्या नंतर कशी जाईल महाराज? तुमच्या अगोदर गेल्याशिवाय राहणार नाही. काय ताकद आहे त्याला. आत्मविश्वास म्हणतात, याला परमार्थाचा परिणाम म्हणतात. देव करो तुमच्या आमच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत एका दिवसाकरिता तरी हा प्रसंग यावा. माझ्या कीर्तनाचं साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही खलास. कदाचित यालाच तर शेवटचं चरण म्हणत नाही. तुका म्हणे दे आभारी राम,
जास्त सांगण्याची गरज नाही. अशा प्रकारे अभंगावर विवेचन केलंय. विठ्ठल बोलावा, विठ्ठल पाहावा, विठ्ठल करावा आणि फार लवकर तो विठ्ठल आमच्या नवीन मंदिरामध्ये उभा ठाकावा. रामकृष्ण. लक्ष द्या. आपण काळा असावा की गोरा असावा हे आपल्या हातात नाही. आपले आईवडील कसे असावे हेही आपल्या हातात नाही. आपण गरीब असावा की श्रीमंत असावा हेही आपल्या हातात नाही. पण आपण कोणाच्या संगतीमध्ये असावा आणि आपले मित्र कोण असावे हे मात्र आपल्या हातात आहे. लक्षात घ्या. तुम्ही कोण आहात याहीपेक्षा तुम्ही कुठं आहात याला खूप महत्व आहे. बरं, कळत नसेल तर सोपं सांगू. तुम्ही कोण आहात याहीपेक्षा तुम्ही कुठं आहात याला महत्व आहे. फूल मोगऱ्याचा असून जर बाजारात असेल तर महत्व नाही. फूल धोत्र्याचा असून जर महादेवाच्या पिंडीवर असेल तर महत्वाचं आहे. म्हणून तर आता 2 तास धोत्र्याचं फूल कीर्तनात होतं ना. प्रश्न आहे. आणि म्हणून तर सगळे माऊली म्हणतात ना. विनंती आहे, घराघरात आळंदी पंढरीची वारी करा. माझा विठोबा कुणालाही रिकाम्या हाताने वापस येऊ देत नाही, कधीच नाही. लक्षात ठेवा. पवित्र तुळशीची माळ घाला. वेळीच सावध होऊन जीवन सुजलाम सुफलाम करा. देवाची सेवा करा. झालेली सेवा ह्या सगळ्या टाळकरी बांधवांच्या चरणारविंदावर समर्पित. ज्या महाराजांच्या प्रेरणेमुळे या गावामध्ये अविरत परमार्थ चालू आहे असं ऐकलंय की सुरेशजी महाराज सोळ यांच्याही चरणारविंदावर समर्पित. मंदिराच्या कार्यक्रमाला जे काही हातभार लावत असतील त्यांच्याही चरणारविंदावर ही सेवा समर्पित. आपण निमित्त मात्र आहोत. भगवान परमात्म्याने त्याची सेवा करून घेण्याकरिता आपला क्रमांक लावला हे त्याचे उपकार आहेत. कधी कधी जीवाला एक हुरहुर वाटते हो. या जन्मात परमार्थ झालाय पण पुढच्या जन्मात कसं होईल. एका महिन्याचा किराणा घरात आणला ना की तो किराणा खाताना माणूस त्या खाण्याच्या आनंदामध्ये दुसऱ्या महिन्याची काळजी करत असतो.
कसं आहे, या जन्माचा मिळालेला आनंद ठीक आहे, पण पुढच्या जन्मात मिळालं पाहिजे. तुका म्हणे आता नका देऊ अंतर, नकळे पुढे काय कैसा होईल विचार. एका जनार्दनी घडो त्याचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. भगवान परमात्म्याच्या प्रेरणेनं वाणीवर जे शब्द आले ते श्री गुरु महाराजांचे आहेत. काही अपशब्द असतील ते माझ्या वाणीचे आणि स्वभावाचे दोष आहेत. झालेली सेवा देवाच्या चरणावर समर्पित चांगला असेल आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, जे वाईट असेल माझं मला परत द्या, जाता जाता निरेमध्ये टाकून देतो. कशाला सोबत ठेवू. सांडा घाटे तेडे नका भरू ओटे. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. मला सुद्धा आता लवकरात लवकर रावळातला विठोबा पाहण्याची इच्छा निर्माण झालेली आहे आणि म्हणून देवाने परत रावळातल्या विठोबाच्या दर्शन घेण्यासाठी लवकर बोलवावं. छानपैकी विठोबाचं मंदिर व्हावं. आपल्या लेकी बाळीला माहेर वाशीला स्वाभिमान असावा, माझ्या माहेराला विठोबाचं रावळ झालंय म्हणून. त्यांनी सुद्धा सगळ्यांनी दर्शनाला यावं. हा विठोबाला मी आज नवस करणार आहे आणि तो नवस विठोबाने लवकर फेडावा ही विठोबाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली